शनिवारपासून अमेरिका आणि इस्रायल या देशांकडून संयुक्तपणे इराणवर जोरदार हल्ले सुरू आहेत. इराणनं ड्रोनद्वारे दुबईतील बुर्ज खलिफावर हल्ले सुरू केलेत. तसंच अबुधाबी इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले केल्यानं पश्चिम आशियाई हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. यामुळे भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले. पट्टणकोडुली आणि हुपरीतील 25 पर्यटकांचा यामध्ये समावेश होता. युद्धग्रस्त देशात हे पर्यटक अडकल्यामुळं त्यांचे नातेवाईक चिंतेत होते. ज्या हॉटेलमध्ये पर्यटक राहत होते त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या हल्ल्यांमुळे हे पर्यटक भीतीच्या छायेत होते. या सर्व पर्यटकांनी दुबईतून अबुधाबीपर्यंत रस्त्यानं प्रवास केला. सुदैवानं भारतात येणाऱ्या 2 विमानांपैकी एका विमानाचं बुकिंग या ग्रुपनं केलं होतं. आज सकाळी हा ग्रुप सुखरूप कोल्हापुरात पोहोचला. यावेळी त्यांनी दुबईमधील आपबीती सांगतानाच घरी परतल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला. रविवारी सकाळी 7 वाजता अगदी आमच्या हॉटेलच्या समोरच, अगदी माझ्यासमोर मी स्वतः डोळ्यानं बघितले तो बॉम्बस्फोट झालेला. त्यामुळे माझ्या मनात पण खूप भीती निर्माण झाली. तुम्ही सुरक्षित राहा, बाहेर पडू नका, काचापासून लांब राहा असं शासनाचं मेसेज आलं. मला त्या दिवशी वाटणे. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आमच्या हॉटेलच्या समोर जेव्हा ड्रोन खाली पडले, ते जे म्हणजे कचरा म्हणा, त्याचा एक प्रकारे वर डिफेन्सनं उडवलेलं, त्या आवाजावर मात्र आम्हाला जरा भीती वाटू लागली. शनिवारी जी भीती नव्हती ती रविवारी मात्र भीती वाटू लागली. पण आवाज पडला धाड दिन असं जोरात, एकदम भीती वाटायला लागली. अंग कापायला काहीतरी झालंय असं समजलं. आणि नंतर सगळी माणसं पडलेली, आवाज जाळ वगैरे दिसायला लागला खिडकीतून बघितल्यानंतर. त्यामुळे भीती वाटायला लागली जास्त. आणि त्या दिवशी भीती वाटायला लागली. सगळे एकत्र आल्यानंतर एक दुसऱ्यांना सांगत होतो आपण पोहोचतोय घरी, आपण कुणाचं वाईट केलं नाही, आपण घरी पोहोचणार. हुपरी आणि पट्टणकोडुलीतील हे पर्यटक घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या घरच्यांना आनंदाश्रू अनावर झाले.